हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये जी न्यू ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन याच्या पण वेकन्सीज आलेल्या आहेत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जो तुमचा टेक्निकल सिलेबस आहे तो देखील डिक्लेअर केलेला आहे। तर मग या व्हिडिओमध्ये लॅब टेक्निशियन याच्यासाठी तुम्हाला कोणते टेक्निकल सब्जेक्ट स्टडी करावे लागणार आहेत, त्यामध्ये कोणते टॉपिक आहेत याची डिटेल टॉपिक लिस्ट जी आहे ती आपण डिस्कस करणार आहोत। त्याआधी पहा, अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन, लॅबोरेटरी असिस्टंट आणि LSO याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत तुमच्या सिलेबस जो काही असणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। लेक्चर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्या बॅचमध्ये दिले जाणार आहेत आणि लेक्चर जे आहे ते तुम्ही डाउनलोड देखील करू शकता आणि त्याचे अनलिमिटेड वेळा लेक्चर तुम्ही पाहू देखील शकणार आहात। पहा, ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय 1500 रुपीज म्हणजे 1500 रुपये मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती 3 मंथ्स एवढी असणार आहे। आणि बघा, नगर परिषद आणि नगर पंचायत याच्या ज्या काही अपकमिंग वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग पण अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये देखील रेग्युलर बॅच आणि मेंटॉरशिप बॅच अशा 2 बॅचेस असणार आहेत। रेग्युलर बॅच मध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं, तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात। मेंटॉरशिप बॅच मध्ये हे सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत, पण दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत, तुमचा जो काही डेली टाइम टेबल आहे ते शेड्यूल करण्यासाठी। आणि टेस्ट सिरीज मध्ये जर एखाद्या सब्जेक्टमध्ये मार्क्स कमी येत असतील किंवा तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल तर तो इम्प्रूव्ह करून तुमचे मार्क्स कसे वाढतील या रिगार्डिंग पण तुम्हाला ते गाईड करणार आहेत। सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तरीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवरती। आता पाहूयात लॅब टेक्निशियन याच्यासाठी ज्या काही वेकन्सी आल्या आहेत त्या रिगार्डिंग जो काही टेक्निकल सिलेबस आहे तो आपण पाहूयात। बघा, लॅब टेक्निशियनचे वेकन्सीज आलेले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। मग त्यासाठी जो काही सिलेबस असणार आहे तो बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅबोरेटरी टेक्निशियन याच्यासाठी जो सिलेबस आहे फर्स्ट आहे जनरल नॉलेज, करंट अफेअर, हे सगळं मराठी, ग्रामर, इंग्लिश ग्रामर, अरिथमॅटिक हा सगळा तुमच्या नॉन टेक्निकल सेक्शनचा पार्ट आहे। आणखी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे काही डिक्लेअर केलं गेलेलं नाहीये की तुमचं जे टेक्निकल नॉन टेक्निकल किती क्वेश्चन असणार आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये 60-40 असा क्रायटेरिया होता, म्हणजे नॉन टेक्निकलचे 40 क्वेश्चन विचारले जात होते 80 मार्कांसाठी आणि टेक्निकलचे 60 क्वेश्चन विचारले जातात 120 मार्कांसाठी। पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हा रेशो आणखी डिक्लेअर केलेला नाहीये, पण नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये बघा तुम्हाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, अरिथमॅटिक, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स हे टॉपिक्स रीड करायचे आहेत। युजुअली तुमच्या नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये हेच टॉपिक असतात, मराठी, इंग्लिश, GK आणि मॅथ्स आणि रिझनिंग। सो हे 4 टॉपिक इथे पण ऍड केलेले आहेत। त्याच्यानंतर बघा टेक्निकल, त्यानंतर आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, हा तुम्हाला स्टडी करायचा आहे डिटेलमध्ये। राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 हा ऍक्ट पण देखील तुम्हाला जो काही आहे स्टडी करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे राईट टू सर्व्हिस ऍक्ट 2015 महाराष्ट्र स्टेट मधला जो राईट टू सर्व्हिस ऍक्ट आहे 2015चा त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला या सिलेबस मध्ये करायचा आहे जर तुम्ही ही पोस्ट जी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये टार्गेट करत असाल तर। त्यानंतर बघा, जो तुमचा पर्टिक्युलर टेक्निकल सिलेबस आहे त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स जे आहेत ते ऍड केलेले आहेत। त्यामध्ये पहिला टॉपिक आहे टाइप ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी। सो मेडिकल लॅबोरेटरीमध्ये ज्या काही डिफरंट टेस्ट कंडक्ट केल्या जातात त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला या टॉपिक मध्ये करायचा आहे। बघा, जी काही बॅच सुरू झालेली आहे अकॅडमीमध्ये त्याच्यामध्ये ज्या काही लॅब टेस्ट असणार आहेत, जशा डिटेल तुमच्या टेस्ट आहेत त्याचा सिलेबस जो आहे तो कव्हर केलेला आहे। बघा, त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे नेम ऑफ इक्विपमेंट युज्ड इन मेडिकल लॅब। सो मेडिकल लॅब मध्ये जे पण इक्विपमेंट तुम्ही यूज करताय त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला या टॉपिक मध्ये करावा लागणार आहे। थर्ड टॉपिक असणार आहे हाऊसकीपिंग अँड क्लीनलीनेस इन लॅबोरेटरी। लॅब मध्ये तुम्ही क्लीनलीनेस कशा पद्धतीने मेंटेन करायचा आहे त्या रिगार्डिंग कोणते रूल्स, लॉ किंवा रेग्युलेशन्स आहेत याचा स्टडी तुम्हाला या टॉपिकच्या अंडर करावा लागणार आहे। त्यानंतर आहे मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन, म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंट असेल किंवा एखादी लॅब असेल तर ती डिसइन्फेक्ट करण्यासाठी कोणत्या केमिकल मेथड्स आहेत त्यांचा स्टडी तुम्हाला या टॉपिकच्या अंडर करायचा आहे, मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन।
नेक्स्ट टॉपिक आहे मेथड ऑफ स्टरिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट. जे पण लॅब इक्विपमेंट आहेत स्टरिलायझेशन मेथडनी तुम्ही स्टरिलायझेशन करून डिसइन्फेक्ट करता, मग त्याच्यासाठी मेथड ऑफ स्टरिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट हा टॉपिक पण त्यामध्ये तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे. हाऊ इज द ब्लड सॅम्पल वॉज टेकन, वेनिपंक्चर हा तुमचा नेक्स्ट टॉपिक असणार आहे. जे काही ब्लड सॅम्पल घ्यायचा आहे, हाऊ इज द ब्लड सॅम्पल वॉज टेकन हा टॉपिक आहे. त्यानंतर आहे हाऊ इज द लेबलिंग ऑफ सॅम्पल इज डन, हा त्याचा नेक्स्ट टॉपिक आहे. आणि त्याच्यानंतर आहे क्वालिटी कंट्रोल अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. आणि लास्ट जो टॉपिक असणार आहे तो आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक देखील कंप्लीट कव्हर केलेला आहे. त्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ वेस्ट जे असतात त्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि कोणते वेस्ट मटेरियल कशा पद्धतीने डिकम्पोज केले जातात त्याचा देखील डिटेल स्टडी या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नावाच्या टॉपिकमध्ये तुम्हाला करायचा आहे. अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बोथ सेक्शनमध्ये कोणता सिलेबस जो आहे तो इन्क्लूड केलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅब टेक्निशियन या ही जी काही पोस्ट आहे त्याच्यासाठी. बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लॅब टेक्निशियन या पोस्टसाठी डिटेल तुम्हाला सिलेबस कोणता आहे स्टडी करण्यासाठी. त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियनसाठी तर बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्याच आहेत, पण फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. फार्मसिस्टच्या पण वॅकन्सी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील आलेल्या होत्या आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील औषध निर्माता या पदासाठी या वॅकन्सीज आलेल्या आहेत. त्या रिगार्डिंग देखील बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमचा जो अपडेटेड सिलेबस आलेला असतो त्याच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले जातात. तुमचा जो अपडेटेड सिलेबस आहे तोच त्यामध्ये कव्हर केलेला असतो. सो ही बॅच जी आहे ती तुम्ही 3000 रुपीजमध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी मात्र 1 इयर एवढी असणार आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये तर एएनएम आणि जेएनएम याच्या वॅकन्सी होत्याच, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण जेएनएमच्या ज्या आहेत वॅकन्सी आलेल्या आहेत. आणि अकॅडमीमध्ये एएनएम जेएनएमची पण बॅच सुरू आहे. त्याच्यामध्ये देखील तुमचे जे सिलेबस आहे तो कव्हर केला जातो. ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली दिले जात आहेत आणि बॅच अशा पद्धतीने सगळ्या डिझाईन केलेल्या आहेत की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज होतील. सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवरती. बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लॅब टेक्निशियनसाठी कोणता सिलेबस आहे. त्यानंतर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणते रिक्वायर्ड असणार आहे, तुम्ही स्टडी कशा पद्धतीने करू शकता आणि बुक लिस्ट वगैरे कोणती तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.